तर नमस्कार मंडळी, आम्ही आज रेडी होऊन निघालो होतो राजगुरुनगरला जाण्याचं कारण म्हणजे आज होता स्वप्नालीचा मांडवटाळा. आहा, कशी दिसते की नाही नवरी, एकदम झाकास. आमच्या अंगातली येडेचाळी संपणार नाही हे प्रत्येक ठिकाणी दाखवणं आम्हाला गरजेचं आहे, म्हणून आम्ही जिथं जाऊ तिथं अशी येडेचाळी करतच राहतो. आमचं तर जाऊ द्या, स्वप्नेच्या मामाच्या पुरीने स्वप्नेची तर चवच काढली. डायरेक्ट म्हणली, अरे किती शायनिंग मारती भास्कर. मग हे पाखरं म्हणत होतं मला पण व्हिडिओत घेतलं. मामाची गंभीर विषयावर चर्चा चाललेली की डीजेपर्यंत कसं जायचं. मग सिद्धीने गाडी काढली, स्वप्नीला मागं बसवली आणि डीजेपर्यंत घेऊन चालली. गरिबी ना हो, प्रत्येक ठिकाणी आम्हाला गरिबी दाखवावी लागते. मग काय दाखवतो आम्ही पण. आम्ही डीजेपर्यंत गेलो आणि नाचलो नाही असं झालंच नाही. डीजे लागलाय स्टार्टिंग टू एंडिंग भाई, फुल गाड्या केलाय. आमचं तर जाऊ द्या, स्वप्नालीच्या मामाची मुलगी एवढीशी पण प्रत्येक गाण्यावर अशी नाचत होती ना, प्रत्येक स्टेप करून करून नाचत होती भाई. सगळं गाणी पाठ तिची. स्वप्नाली ते एवढी खुश होती की काय बोलायलाच नको, कारण की तिचे सगळे निर्णय चुकलेत हे तिला मान्य होतं, पण नवऱ्याच्या बाबतीत घेतलेला निर्णय तिने चुकवला नाही. बघा, तुझ्याच तोंडाने ऐका तुम्ही आता. माझ्या नवऱ्याला चॉईस करायचं सोडून बाकीचे निर्णय माझे चुकलेले असू शकतात, पण दोन निर्णय माझा एकदम बरोबर आहे. जाऊ दे भाई, निदान एंडिंगचा निर्णय तरी चांगला घेतला ना तू. बस, सगळं यायच्या आधी आम्ही पटकन घरी गेलो, कारण की साक्षीला येत होते तिच्या मम्मीचे फोन. जेवण वगैरे केलं आणि परत निघालो घरी. चलो बाय गाईस, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.